राज्यामध्ये राज्य सरकारने एकूण 19 जिल्हे त्याचे 40 तालुके गंभीर आणि 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केलेला आहे. एखाद्या क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. गोव्याने राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर 2292 महसुली मंडळ रेग्युलेशन त्याच्या 1532 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा, पुणे विभाग इथली परिस्थिती ही चिंताजनक आहे. बघा, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते ना, आणि मग जे काय झालं होतं ते त्यांना नंतर कळवण्यात आलं असेल. त्याच्याबद्दल महत्त्वाचं काय, मुख्यमंत्री साहेबांनी जाऊन बैठक घेतली, दुष्काळ संदर्भात जाऊन आदेश दिलेले आहेत, वेळेत मदत शेतकऱ्यांना आणि संबंधित भागाला पाण्याचे टँकर विकर उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं. बैठक घेतली नसती तरी ओरड, बैठक घेतली तरी ओरड, हे म्हणजे आमच्या विरोधकांनी ठरवलं पाहिजे कुठेतरी. त्यासाठी आता पंचनामे म्हणजे करण्याच्या आता म्हणजे अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव गेलेला आहे, तो प्रस्ताव राज्य सरकारकडे येईल. मला विश्वास आहे की हे सरकार बोललं तसं मदत आम्हाला निश्चित पद्धतीने करेल, कारण नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. घरांचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे. आम्ही कोकणामध्ये तर स्पेशल पॅकेज आम्ही मागितलेलं आहे, जे अगोदरच्या वादळाच्या वेळी मिळालेलं होतं. तेव्हा अगोदरचे सरकार होतं, हे महाविकास आघाडी ना, म्हणजे अगोदरचं. तर मला असं वाटतं की स्पेशल केसमधून जास्तीत जास्त पैसे ह्या नुकसान झालेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.